हा ते घेऊन येतात छान लागतात. कितीला आहे? 20 रुपये. एवढेच आहे का? हा, दोनच आहे. घेऊन टाकू दोन्ही. हे बापरे, हे दोन घेते. तर हे बापरीचे जे आपण भाजी नेतो ना त्याच्या बिया आहे ह्या. बघू शकता. पेरा आहे ना? पेरा गावठी. तर इथे मस्त भाज्या घेऊन झालेल्या आहे आणि खूप गाड्या थांबतात भाज्या घेण्यासाठी. बघू शकता बांबू सुद्धा होते. आणि मला ना ज्या मी दरवर्षी भाज्या करते ना भाजी. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुमच्या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही हॉस्पिटलमधून निघालो आणि आता आम्ही जातोय त्र्यंबक घाटामध्ये. नवीन प्रकारच्या भाज्या आल्या असतील आता. मोहोर, साईचं मोहोर, कटोले पण भेटले पाहिजे ना आपल्याला. तर कटोले वगैरे कधीचे खाल्लीच नाही महिनाभर, म्हणजे भेटलेच नाही आम्हाला. आणि असायचे नाशिकला असायचे पण ते कसे लावलेले हायब्रिड असतात ते. आणि अशी पण म्हणजे जंगलातले ते भेटलेच नाही कधी खायला. इथं मागच्या पावसाळ्यात खूपच ना खाल्ले आपण. तर इथे विहार आहे मागे बसलेला आणि इथे बियारा आहे आमची. बियारा आहे बघ. तर आजचं वातावरण काल ऊन होतं खूप आणि आज जरा सावली आहे आणि पावसाचं वातावरण आहे. तर जसं जाऊ तसं तुम्हाला सांगते. सगळ्याचा उपवास आहे. मस्त फराळी चिवडा आलेला काल, तोच आज सकाळी नाश्त्याला खाल्ला. आता विहार केल्यासाठी काहीतरी घेतो आणि मग जाऊ तिथे. भाज्या वगैरे बघू आता कोणत्या आहे कोणत्या नाही, मला पण दाखवते. तर आता आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर मध्येच जातोय आता. आणि आजूबाजूला मस्त हॉटेल्स आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता वगैरे. तर तेच गर्दी काही नव्हती आज. आणि हा खूप मोठा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी 2 पार्टमध्ये करणार आहे. तर हा पहिला पार्ट, त्याच्यामध्ये आपण भाज्या बघणार आहोत, कोणकोणत्या भाज्या मिळतात. तर चला. आता आम्ही ना तोरण घाटाच्या सुरुवातीला चाललेलो आहे. आता इथून भाज्या सुरू होतील, तुम्हाला दाखवते. तर इथे आता आपण घुसलेलो आहे तोरण घाटात. म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या पुढे एकदम सरळ आलं ना तर तोरण घाट लागतं. तर बघू शकता. आणि ह्या तोरण घाटामध्ये इतक्या भाज्या आहे आणि जंगल आहे, छानपैकी धबधबे आहे. तुम्हाला म्हणजे खूप ऍक्टिव्हिटीज आहे की तुम्ही करू शकता तिथे. आणि गर्दी पण असते. आणि पिकनिक करू शकता, पिकनिक किंवा मग मस्त फिरायला येऊ शकता, लॉंग ड्राईव्हला येऊ शकता. आणि क्रॅब तर बघू शकता किती क्रॅब अडकवलेले आहे. जर तुम्ही खेकडं खात असतील तर खूपच खेकडं वगैरे सगळं होतं तिथे. तर इथे ह्या साईडला पिकनिक स्पॉट आहे, इथे हॉटेल्स पण आहे. तुम्हाला मस्त चहा भजी अशी खायची असेल ते सुद्धा आहे, भारी एकदम. तर तेच आता आम्ही इथून खाली चाललेलो आहे आणि तिथे खालून सुरू होता आपल्या रानभाज्या. तर जंगल बघू शकता, इतकं दाट आणि हिरवगार असं जंगल आहे. तर आय होप तुम्हाला आवडेलच बघायला. मी नेहमी दाखवते तुम्हाला आणि मला पण खूप आवडतं फिरायला असं आणि तिथल्या भाज्या घ्यायला, वेगवेगळ्या भाज्या ट्राय करायला. आणि त्यांना मी रेसिपी पण विचारते की ही भाजी कशी करायची, ती भाजी कशी करायची. तर ते मस्त आवडीने सांगतात मला आणि मी त्या पद्धतीने भाजी करते. तर इतकी सुंदर भाजी होते ना. तर आता आम्ही चाललेलो आहे आणि किती छान व्ह्यू आहे सगळा. तुम्हाला आवडतच असेल बघायला पूर्ण. आणि नक्की या, तुम्ही नाशिकमध्ये राहत असेल तर नाशिकमध्ये विकेंडला मस्त तुम्ही येऊ शकता. आणि किती हिरवळ आहे बघू शकता. आणि छान असे छोटे छोटे झरे, धबधबे आहेत की तिथे तुम्ही तुमच्या लहान मुलांना मस्त खेळायला काहीच प्रॉब्लेम नसतो तिथे, कारण छोटे छोटे झरे आहेत आणि तुम्ही खेळू देऊ शकता तिथे. इतके भारी, म्हणजे विहान केरळला आम्ही खेळू देतो तर इतके एन्जॉय करता आणि त्यांना पण इतकं भारी वाटतं नेचरमध्ये आणवणं. आणि आपल्याला पण भारी वाटतं की मुलांनी पण ह्या गोष्टी बघाव्या, अनुभव करायला मिळाव्या त्यांना. तर त्याच्यासाठी मग केरळला विहानला आम्ही घेऊनच येतो. आणि रानभाज्या मी कशी खरेदी करते ते सुद्धा ते बघतातच. तर इथे बघू शकता समोरच एक छोटासा धबधबा आहे. तर आज एवढी गर्दी नव्हती, तर येतात लोक, थांबतात, मस्त मकी खातात आणि छान तिथे जाऊन आंघोळ करतात किंवा मग मस्त आनंद लुटतात ह्या अशा वातावरणाचा. तर आता आपण खाली जाऊन भाज्या बघूच आणि चला
तुम्हाला दाखवतेच. आणि इथे बघू शकता असा धबधबा आहे, तिथे पण येतात लोक आणि मस्त मक्की वगैरे खातात आणि एन्जॉय करतात. आणि इतकी हिरवळ आहे ना, इतकं भारी वाटतं. तुम्ही फोटोज रील्स वगैरे मस्त क्लिक करू शकता तिथे येऊन आणि मजा करू शकता. मस्त डबा आणून तुम्ही जेवू शकता, तिथे झाडाखाली बसून मस्त छान पिकनिक करू शकता. तर तेच आता इथून भाज्या स्टार्ट झालेल्या आहे. आता इथे पहिल्यांदाच चाईचा मोहर सुद्धा विकण्यासाठी आहे. तर मी आधी काय करेल, सगळ्या भाज्या बघत जाईल आणि येताना मी भाज्या घेत जाईल, मग तसं तुम्हाला मी शेअर करेलच. तर चला, आता इथे ना आहे भाज्या वगैरे बांबू पण आहे. आहे ना मेकअप ते काय बापडीचं बापडी हा ते घेऊन येतात, छान लागतात. कितीला आहे? 20 रुपये. एवढेच आहे का? हा, दोनच आहे. घेऊन टाकू दोन्ही. हे बापरी हे दोन घेते. हा. तर हे बापरीचे जे आपण भाजी नेतो ना, त्याच्या बिया आहे ह्या. बघू शकता. हे आम्ही किती वर्षापासून येतो ना आता घ्यायला. आणि तेलाचा तेरा आहे ना, तेरा हा, गावठी. गावठी तो हे दोन तेरा आहे ना. हे कुरडू आहे कुरडू कुरडू हे काय कुरडूच आहे. नको नाही का ते गोलपानाची. ही पहा गोलपानाची. पहा आणि मी का घेऊ हा. एक एवढं कितीच लागतं? टमाटे इथे 40. किती भाज्या. हा ही 20 ही 40. किती झाले? 80 100 रुपये झाले. 100 झालं. माझं 70 झालं. 120 रुपये झाले सगळे मिळून. हे कितीचे? इथे मेके हे कितीचे? 20 रुपये. हे 40 60. हे 40 हा ना, 60 हजार. 70 80 100 120 झाले. 120 रुपये झाले. द्या ना मग 120 पण आणायचे. किती आणते. दीपा ते किती दोन ते हे असं बांधून घ्यावं लागेल. एक मोजे याला काय म्हणतात? दिंड्याचा मोर. दिंड्याचा मोर माहिती आहे आपण घेतो. पण आता ते नाव नाही आलं. आपण भेंडी कडून एक छान राहतो. भेंडी खातो ना तसंच. हा चिकट चिकट नाव नव्हतं माहिती वाटत. काय म्हणता? दिंड्याचा मोर. घ्या इकडे बघ. दिंड्याचा मोहर कशी करतात? आपण चायचा मोर बनवतो ना. हा त्याच कांदा बांधून घेतला. काही नाही का बांधून घेतला. मस्त भाज्या घेऊन झालेल्या आहे आणि खूप गाड्या थांबतात भाज्या घेण्यासाठी. बघू शकता बांबू सुद्धा होते. आणि मला ना ज्या मी दरवर्षी भाज्या करते त्या घेतले. काहीचा मोर नाही, काहीचा मोर नंतर घेईल. तर आता ना तेरा वगैरे ज्या आवडतं ना भाज्या त्या घेतल्या. मेकअप भेटले. तर मस्त भाज्या भेटलेल्या आहे. इतक्या छान भाज्या भेटलेल्या आहे, एकदम ताज्या. आणि आताच तोडून आणलेल्या आहे त्यांनी इतक्याच जंगलातून. कारण आता सुरुवात झाली, आताशी ते लावताय म्हणून बदलायला आम्ही आलो. यावेळेस ताज्या भाज्या भेटताय. आता चाईचा मोल एका ठिकाणी दिसला, तिकडे आता खाली बघू तिकडे आहे की नाही. बाकीचं तर मग बांबू पण घ्यायचे. तर बघू आता तिथे पण होते बांबू. भारी. तर इतकं छान आहे ना वातावरण. म्हणजे असं मी दाखवत आम्ही खाली इतकं भारी फुलं इतके आलेली आहे. ते गणपतीला वाहतो ना ते फुलं, ते सुद्धा त्याला काय म्हणतात त्या फुलांचं नाव काय माहिती काय म्हणता मला लक्षात होतं. तर ते फुलं पण आता इतके आले. जसं म्हणजे गणपतीचं येतं ना त्यावेळेस लगेच चाईचा मोहर येतो. ते फुलं म्हणजे लगेच
तसं तसं वातावरण चेंज होतं. तर तुम्हाला दाखवतेच मी. आता खाली तिकडे गेल्यानंतर वेगळ्या भाज्या असतील. तर निम्म्या तर भाज्या घेऊन झाल्या. माझी आवडती भाजी तेरा त्याची ती पण घेतलेली आहे. ती खूप टिकते आणि डाळीमध्ये केली तर वा खूप भारी लागते मस्त. तुम्हाला दाखवते आता मी. आता आम्ही हे खाली इकडे चाललेलो आहे आणि गर्दी नाही आज जास्त. आणि भारी वातावरण पण छान आहे. ग्रीनरी एकदम झालेली आणि आता वेगवेगळ्या भाज्या मिळतात या सीझनमध्ये. हा वातावरणामध्ये बघू शकता पुढे स्टॉल आहे तिथे. हा तिथे पण थांबू आपण. आता एवढंच लास्ट पुढे भाज्या नाही आहे ना, मग इथे बघून घेऊ ना आपण भाज्या. तर आता ना इथे भाज्या आता घेऊ ना मग ज्या ज्या लागतं त्या. केळी कशी आहे? 100. बापरे. आणि बांबू बर सगळे वाढून दिले नाही. एवढंच आहे का? कसे बांबू? 50. केला बाजू सर 50 ला आहे ते बांबू. ते काय तर इकडे बांबू असे भेटतात. केळीचं फुल 100ला म्हणता येते. मागच्या वेळेस पण नेलं होतं ना आम्ही. मोठंच नेलं होतं ना. 50ला नेलं. 50ला कवळे येत नाही. कवळे मधून हा सुट्टी करून आणले. तर इथे बांबू घेतलेले आहे मस्त. माझ्याकडे तर ना तिकडे त्या साईडला सुरपाण्याकडे लाल होतात आणि हे व्हाईट बांबू काटायचे. इथे खाली नदी आहे. एकदा आम्ही गेलो होतो, वैभव मीच होतो, दोघंच होतो. मस्त फोटोज वगैरे रील्स काढले होते. आणि त्याच्याच वरती इथे भाज्या विकायला बघू शकतो. बांबू आणि ते बांबू घेतले. पण जे केळीचं फुल आहे ते खूप महाग सांगतं. मागच्या वेळेस 50लाच घेतलं होतं आणि 100ला डायरेक्ट सांगतात ते. म्हटलं नको मग. आणि त्या साईडला ताज्या ज्या भाज्या भेटल्या तिकडून घेतल्या. आता चाईचा मोल भेटला नाही मला. जाताना घेईल मी. असं पूर्ण वातावरण आहे खूप छान आहे मस्त. सगळं घर होतं सगळं तुटून गेलं पावसाने. इथे ना उभं राहून आपण कसला काठा येतं काय माहिती. तर इथे उभं राहून आम्ही इतके फोटो काढले होते मागच्या वर्षी. ते तुटून गेलं सगळं. तर ह्या व्हिडिओचा पहिला भाग मी इथेच संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सेकंड पार्ट येईलच लवकर. चला.